तर आज आपण बघणार आहोत 3.2 ॲक्टिव्हिटी टाईम. आता इथे छानपैकी मस्तपैकी आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आहे. लेट्स प्ले. चला खेळूयात. ए. अरेंज द फॉलोविंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथे खाली काही शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये म्हणजेच ABCD असे लावायचे आहेत. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा येतो ए, म्हणून आपण ए पासून स्टार्ट होणारा शब्द लिहिलेला आहे AXE. ठीक आहे. आता ए नंतर काय येतो बी. बी आहे का याच्यामध्ये? बी पासून स्टार्ट होणारा वर्ड. पहिले आपण सगळे वर्ड्स रीड करूयात. मदर, हॅन, एक्स, क्लॉक, स्कूल, किंग, झेब्रा, गार्डन, बॉय, टेम्पल, बलून, फादर, क्वीन, डॉग, पिकॉक. तर एवढे शब्द आहेत आणि यातला बी पासून स्टार्ट होणारे दोन शब्द आहेत, दोन वर्ड्स आहेत. कोणते आहेत? BOY आणि BALLLON. बी पासून सुरू होणारे दोन शब्द आहेत की नाही. आता आपण यातला पहिला आपण कोणता वर्ड लिहायचा? तर जे दोन्ही सेम आहेत ते लेटर सोडून द्यायचं, म्हणजे बी सोडून द्यायचा. त्याचा जो नेक्स्ट लेटर आहे, इथं ए आहे आणि इथे ओ आहे. तर ए पहिला येतो का ओ पहिला येतो? तर ए पहिला येतो. म्हणून हे जे आहे ना BA बलून, तर ते आपण इथे सेकंडला लिहिणार आहोत, सेकंड नंबरवर. ठीक आहे. हे लिहिलं बलून. पहिले झालं एक्स म्हणजे कुऱ्हाड आणि बलून म्हणजे झाला फुगा. आता थर्ड वरती नेक्स्ट बी वाला वर्ड लिहायचा, BOY बॉय म्हणजे मुलगा. आता आपण फोर्थ. ए झालं, बी झालं, आता सी. तर सी पासून स्टार्ट होणारा शब्द आहे का बघा बरं याच्यामध्ये? तर आहे इथे क्लॉक. CLOCK क्लॉक म्हणजे घड्याळ. तर ते आपण इथे लिहूयात, CLOCK क्लॉक. आता परत अजून सी वरून स्टार्ट होणारा कोणताही वर्ड नाहीये. ठीक आहे. झालं ABC. आता डी वरून आहे का बघा, इथे डॉग आहे. तर डी पासून स्टार्ट होणारा शब्द इथे लिहिला डॉग. आता 6 नंबरला डॉग नंतर झालं आपलं ABCD. ई पासून स्टार्ट होणारा कोणता शब्द आहे का याच्यामध्ये? तर नाहीये. नंतर एफ पासून स्टार्ट होणारा आहे फादर म्हणजे आपले वडील, आपले पप्पा, बाबा, त्यांना आपण फादर म्हणतो. ठीक आहे. तर FATHER फादर. झाला एफ. आता एफ नंतर काय येतं? एफ नंतर येतो जीचा आहे का इथे बघा बरं? G फॉर गार्डन इथे आहे, GARDEN गार्डन माहिती ना तुम्हाला? बगीचा, बाग, त्याला म्हणतात गार्डन. ठीक आहे. आता जी नंतर येतो एच पासून स्टार्ट होणारा आहे HEN हेन म्हणजे कोंबडी. ठीक आहे. आता झाला एच नंतर आय पासून स्टार्ट होणार आहे का? नाहीये. आय नंतर येतो जे पासून स्टार्ट होणार आहे का? तर नाहीये. जे नंतर येतो के पासून स्टार्ट होणार आहे इथे किंग. तो इथे लिहायचा, किंग म्हणजे राजा, किंग. JK. आता पुढे काय येतो? एल पासून स्टार्ट होणार आहे का? नाही. M पासून स्टार्ट होणार आहे का? तर आहे मदर म्हणजे आई, MOTHER मदर. ठीक आहे. M झाला. आता N पासून स्टार्ट होणार आहे का? N नाहीये. ओ आहे का? ओ पण नाहीये. पी पासून स्टार्ट होणार आहे का? तर इथं आहे पिकॉक, PEACOCK. तुम्हाला इझी जाण्यासाठी तुम्ही आता हे पिकॉक जे झालेले शब्द आहेत त्याच्यावर काट सुद्धा मारू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की हे वर्ड्स आपले झालेले आहेत, तर हे आपल्याला लिहायचे नाहीयेत. ठीक आहे. म्हणजे राहिलेलेच वर्ड फक्त चेक करायचे. समजलं? आता आपण लिहिला पिकॉक. आता पी नंतर येतो
क्यू, क्यू पासून आहे का इथे आहे क्वीन, हा लिहा क्वीन, QUEEN क्वीन झाला. त्यानंतर येतो आर, आर पासून आहे का, आता राहिलेत फक्त 3च राहिलेत, तर ह्याच्यामध्ये आर पासून आहे का, नाहीये. आर नंतर येतो एस, मग एसचा वर्ड आहे स्कूल, मग लिहा SCHOOL स्कूल, स्कूल म्हणजे आपली शाळा. आता राहिले एस नंतर येतो टी, टी फॉर टेम्पल इथे आहे, टेम्पल म्हणजे मंदिर. आणि आता एकच वर्ड राहिला, आता आपल्याला पुढचं बघायची गरज नाही, जो राहिलाय तो इथे लिहूयात, झेब्रा. ठीक आहे, अशा प्रकारे सगळे वर्ड्स आपण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिलेले आहेत. समजलं ना? अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे जे ABCD मध्ये जो पहिला लेटर येतो तो पहिले लिहायचा, ए पासून स्टार्ट करायचं. आणि जर समजा 2 वर्ड्सचं स्टार्टिंग लेटर सेम आलं तर त्याचा नेक्स्ट जे लेटर आहे ते बघायचं की त्यातलं पहिलं कोणतं आलेलं आहे. समजलं? आणि ते पण सेम आलं की मग थर्ड लेटर बघायचं कोणतं पहिले येईल. समजलं? ओके. आता आपण बघूयात, रीड अलाउड. साक्षीच बॉक्स. साक्षी फाउंड अ बिग बॉक्स. ही साक्षी नावाची मुलगी आहे, तिला एक मोठा बॉक्स सापडला. शी ओपनड इट. तिने तो ओपन केला, उघडला. देअर वॉज अ फेरी अँड सम पेन्स इन द बॉक्स. त्या बॉक्समध्ये काय होतं, तर ही फेरी होती, परी होती, आणि काही पेन सुद्धा होते, कलर सुद्धा होते. हॅलो साक्षी, शाल वी डू सम पेंटिंग, आस्क द फेरी. मग ती फेरी होती, परी होती, तिने काय विचारलं, साक्षी चल आपण काही पेंटिंग करायचं का. शी गेव साक्षी अ पेंट ब्रश. आणि तिने साक्षीला हे असा पेंट ब्रश दिला. फर्स्ट दे पेंटेड विथ व्हायलेट. पहिल्यांदा त्याने असा हा व्हायलेट कलर दिला, हा खालचा दिसतोय की नाही सगळ्यात तो. अँड इंडिगो कलर्स. आणि त्याच्यावरती हा इंडिगो कलर दिला. देन दे पेंटेड विथ ब्ल्यू अँड ग्रीन कलर्स. त्याच्यानंतर ब्ल्यू आणि ग्रीन कलरने पेंट केलं. अँड देन दे पेंटेड विथ येलो, ऑरेंज अँड रेड कलर्स. आणि त्याच्यानंतर येलो, ऑरेंज आणि रेड कलर दिला. साक्षी सेड, लुक ॲट अवर रेनबोज. साक्षी म्हणाली, हे बघ आपला रेनबो कसा आहे. रेनबो बघितलाय का तुम्ही? इंद्रधनुष्य म्हणतात, असे 7 कलर असतात त्याच्यामध्ये. विल युअर पॅरेंट्स लाईक अवर रेनबोज, आस्क द फेरी. फेरी म्हणाली, ती परी म्हणाली, तुझ्या पॅरेंट्सला म्हणजे तुझ्या आई वडिलांना, तुझ्या मम्मी पप्पांना आपले हे कलर केलेलं रेनबो आवडेल का. येस सेड साक्षी. साक्षी म्हणाली, हो आवडेल. माय पॅरेंट्स विल लाईक अवर रेनबो पिक्चर्स अँड विल से यू हॅव मेड अ ब्युटिफुल पेंटिंग. साक्षी म्हणाली, माझ्या पॅरेंट्सना हा आपला रेनबो खूप आवडेल आणि ते म्हणतील पण किती सुंदर पेंटिंग तुम्ही केलेलं आहे. द फेरी स्माइल्ड अँड हग साक्षी. फेरी स्माइल म्हणजे ती परी हसली, आणि हग म्हणजे मिठी मारणे, तिने साक्षीला मिठी मारली. साक्षी सेड गुड बाय टू द फेरी. आणि साक्षीने त्या फेरीला बाय बाय केलं, म्हणजे त्या परीची जाण्याची वेळ आली, मग साक्षी तिला बाय बाय केलं. आता आपण एक्सरसाइज बघूया. कलर द रेनबो. आता रेनबोचा कलर द्यायचा आहे इथे. पहिल्यांदा द्यायचा व्हायलेट, मग इंडिगो, मग ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. ठीक आहे. आता राईट द नेम्स ऑफ द कलर्स ऑफ द रेनबो. इथं दिले बघा, विबग्योर म्हणजे हा व्ही फॉर व्हायलेट, आय फॉर इंडिगो, बी फॉर ब्ल्यू, जी फॉर ग्रीन, वाय फॉर येलो, ओ फॉर ऑरेंज, आर फॉर रेड. तर आपण त्याचे स्पेलिंग्स लिहूयात. तुम्हाला जर स्पेलिंग येत नसतील तर याच्यामध्ये बघा, हे 7 कलर दिलेत, 1 2 3 4 5 6 7 ते लिहायचे आहेत. ठीक आहे, आपण लिहूयात आता याचे कलर्स. बी फॉर व्हायोलेट, VIOLET. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिगो,
इंडिगो. त्याच्यानंतर B फॉर ब्ल्यू, G फॉर ग्रीन, Y फॉर येल्लो, O फॉर ऑरेंज आणि R फॉर रेड. ओके. सी, आन्सर द फॉलोइंग. फर्स्ट, हॅव यू सीन अ रेनबो? तुम्ही रेनबो बघितला आहे का? जर बघितला असेल तर लिहायचं येस, आय हॅव सीन अ रेनबो. आणि जर नसेल बघितला तर इथे लिहायचं नो, आय हॅवंट. HAVENT. आय हॅवंट म्हणजे मी बघितलेला नाही. ओके. डू यू लाईक टू पेंट? तुम्हाला पेंट करायला आवडतं का? सगळ्यांनाच पेंटिंग आवडतं. येस, आय लाईक टू पेंट. हे त्याचं आन्सर झालं. व्हॉट इज युअर फेवरेट कलर? तुमचा फेवरेट कलर लिहायचा. मी माझा लिहिणार माय फेवरेट कलर इज ब्ल्यू. तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही लिहा. ठीक आहे. आता डी, फ्रेम द सेंटेन्सेस युजिंग द वर्ड्स गिवन बिलो. इथे काही वर्ड दिलेले आहेत तर त्या वर्ड्सचा यूज करायचा आहे, वापर करायचा आहे आणि त्याच्यापासून तुम्ही सेंटेन्समध्ये ते वापरलं पाहिजे बरं का. तर इथे बघा, बिग, आय सॉ अ बिग ब्ल्यू बलून. मी एक मोठा बलून, ब्ल्यू कलरचा बलून बघितला. किंवा अजून दुसरं सेंटेन्स काय होऊ शकतं? आय हॅव अ बिग ब्रदर. मला मोठा भाऊ आहे किंवा मला मोठी सिस्टर आहे, हे असं काही पण. किंवा आय हॅव अ बिग बॉल, रेड कलर बॉल, असं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. आता इथे आहे लाईक. मग लाईकचं तर किती आहे, काय काय आहे हे बघा. मी एक सांगते, सोपं सांगते, आय लाईक टू प्ले. किती सोपं आहे की नाही? किंवा आय लाईक टू ईट बनाना किंवा मँगो. किती सोपं आहे. आईस्क्रीम लिहू शकता, काही लिहू शकता. आता थर्ड आहे फेरी. फेरी म्हणजे परी. तर परीचं काय लिहू शकतो आपण? तर मी इथे लिहिते माय ग्रँडमा टेल्स मी फेरी टेल्स, TALES. तर माझी आजी मला फेरी टेल्स सांगते, म्हणजे परीच्या गोष्टी सांगते, असं मी लिहिलेलं आहे. ओके. किंवा आय लाईक फेरी, मला परी खूप आवडते, आय लाईक फेरी व्हेरी मच, असं सुद्धा लिहू शकता. हे इझी सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. आय लाईक फेरी व्हेरी मच. ओके. अशा प्रकारे छोटे छोटे सेंटेन्सेस तुम्ही बनवायचे आहेत. समजलं? ओके. बाय बाय.